लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार। लाभार्थी महिलांचं उत्पन्न, कागदपत्र, जमीन यांची तपासणी होणार। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनेमधून वगळणार, सूत्रांची माहिती। निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं, मात्र श्रीमंत महिलांनीही अर्ज केल्याचं निवडणुकीनंतर समजलं। अजित पवारांची मोठी कबुली। नवी दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाडीचा प्लॅटफॉर्म बदलल्यानं स्थानकावर चेंगराचेंगरी। भीषण दुर्घटनेमध्ये 18 जणांचा मृत्यू तर 10 गंभीर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर। आमदार संदीप क्षीरसागरांच्या भेटीवरील प्रश्नावर अजितदादा संतापले। बीडमधील पाणी प्रश्नासंदर्भात क्षीरसागरांनी भेट घेतली। अजितदादांची माहिती। मला मराठी येत नाही, तुम्ही माझी तक्रार करा। उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? मराठी आरपीएफ अधिकाऱ्याचा अजब सवाल। दिल्लीमध्ये उद्या भाजपा आमदारांची बैठक होणार। भाजपचा विधिमंडळ नेता ठरवला जाणार तर 18 फेब्रुवारीला दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, सूत्रांची माहिती। अमेरिकेकडून भारताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठीचा 182 कोटींचा निधी रद्द। एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाचा निर्णय। अमेरिकन करदात्यांच्या पैशातून होणारे सर्व खर्च रद्द। आयपीएलच्या आगामी हंगामासाठी वेळापत्रक जाहीर। 22 मार्चपासून रंगणार आयपीएलचा थरार। कोलकाता विरुद्ध बंगळुरूच्या सामन्यानं हंगामाला सुरुवात होणार।